मीरा रोड येथील पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईद निमित्त आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात काश्मीरा पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, प्राण्यांना अमानुष वागणूक देणे आणि मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याची चर्चा आहे. मीरा रोडमधील उच्चभ्रू पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे आणण्यात आले होते. त्यानंतर काही रहिवाशांनी बकरे इमारतीबाहेर काढण्याची मागणी केली. या मुद्द्यावरून सोसायटीतील पदाधिकारी आणि रहिवाशांमध्ये वाद निर्माण झाला होता. पुढे या प्रकरणात काही हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेत आंदोलन सुरू केले. मंगळवारी गृहसंकुलाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनाच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी बकरे बाहेर काढण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच गृहसंकुल परिसरात 3 डुकरे आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याशिवाय एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून बकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना मीरा भाईंदर महापालिकेला दिल्या होत्या. तसेच पोलिसांनाही योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी जमावबंदी आदेश लागू असतानाही परिसरात जमाव जमवल्याबद्दल एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डुकरांना अमानुष वागणूक देणे आणि एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी आणखी 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती काश्मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.